शालेय शिक्षणातील हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। मुंबईत मनसेने हिंदी सक्तीचा GR जाळून तीव्र निषेध केलाय। तिकडे पुण्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन पुकारण्यात आलंय। कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या संदर्भात आपली भूमिका जाहीर केली होती आणि त्यानंतर आता मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत। पुण्यात संतप्त मनसैनिकांनी सरकारच्या GRची प्रत फाडून निषेध व्यक्त केलाय। आपलं जनगणमनामध्ये म्हटलेलं आहे, आपलं जे नॅशनल अँथम आहे, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर भारत होतो ना। मग एक भाषा एक देश ही कुठली कॉन्सेप्ट आली आणि कुठनं आली आणि कशासाठी आली? जर विविधतेमध्ये एकता हा आपला नारा आहे ना, मग ती विविधताच तोडायला तुम्ही निघालात का? दरम्यान राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी देखील मनसेसह राज्य सरकारवर निशाणा साधलाय। मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू असलेलं हे पडद्यामागचं राजकारण असल्याची टीका राऊतांनी केली आहे। मराठीवर राज ठाकरेंचं मोठं ट्विट एवढ्या कमी वेळेत कसं आलं? सागर बंगल्यावरून ट्विटची स्क्रिप्ट आली का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय। हिंदीविषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक आहे। नाशिक प्रकरणामुळे हे नाटक आहे। नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका। अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका। ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे। अमित शहाचं हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती, हे बरोबर नाही। भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं। काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे। मला त्या वादात शिरायचं नाही। हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते, त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे। अशा तिन्ही भाषेला महत्त्व आहे, पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर 1चं स्थान आहे। तर इंग्रजी विषय पहिल्या वर्गापासून अनिवार्य केला तेव्हा विरोध का झाला नाही? हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे, त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होईल, असं माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी म्हटलंय। मात्र सरकारने कुठलाही निर्णय लादू नये, शिक्षण क्षेत्रातील लोकांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असंही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी म्हटलंय। भाषी शाळेवर परिणाम होईल ही भीती आहे। इंग्रजी भाषा अनिवार्य केली तेव्हा ही भीती होती, पण ती कालबाह्य झाली। हिंदी भाषा अनिवार्य केल्यामुळे ती भीती जर येत असेल तर ती भीती दूर करण्याकरता चर्चा करायला पाहिजे शासनाने। आणि माझी शासनाला नम्र विनंती आहे, एक शिक्षक म्हणून आणि शिक्षक परिषदेचा कार्याध्यक्ष म्हणून, की शिक्षण क्षेत्रामधले निर्णय, प्रामुख्याने धोरणात्मक निर्णय, हे प्रशासकीय दृष्टीने घेऊ नये। इंग्रज शासनासारखे प्रशासकीय निर्णय घेऊन लादल्या जाऊ नये।